बिल्कुल P1 की पहली ओवर की पहली गेंद लेके कौन से गेंदबाज आएंगे, कप्तान ने किसके ऊपर जिम्मा सौंपा, ये देखना भी लाजमी रहेगा। ये दोनों टीमों के 12th मैन यहाँ पर मौजूद है लगता है। लेकिन किसका सपना होगा ये बाइक अपने घर पे ले जाने का, क्योंकि आजकल नाइट की प्रतियोगिता जहां पर होती है हर साल देखा जाता है तो कोई कोई दो, कोई तीन, कोई चार बाइक लेके जाता है, लेकिन किसी भी प्रतियोगिता में एक रहती है तो कहीं पे दो बाइक भी रह जाती है। लेकिन यहाँ से ये एक बाइक है, दो साइकिल, एक कूलर है। तो P1 की पहली ओवर की पहली गेंद लेके आएंगे, गेंदबाज है मिस्टर गुड्डू, स्ट्राइक एंड पे बल्लेबाज प्रीतम भोईर और नॉन स्ट्राइक एंड पे निमिष मोहिते। ये ड्रम कार्ड है, निमिष मोहिते इस टीम का ड्रम कार्ड है। पहली गेंद अच्छी गेंद थी, दिशा देना चाहते थे लेकिन और गेंद और बल्ले का सही संपर्क नहीं हो पाया। डॉट गेंद की समाप्ति। पहले गेंद के ऊपर अगर छक्का आता था तो 1000 रुपए का कैश प्राइज था, लेकिन वो 1000 रुपए अब जेब में ही रहेंगे, इसमें कतई संदेह नहीं है। पहले गेंद डॉट आती, फिर एक बार उसी रीजन एक्शन रिप्ले देखने के लिए मिला, फिर एक बार डॉट गेंद आती हुई। यहाँ पर गेंदबाज गेंद फेंक रहा है, कीपर अपना काम कर रहे हैं। बैक टू बैक दो गेंदे डॉट आ चुके हैं। यहाँ पर प्रीतम भोईर को अभी तक अपना अकाउंट ओपन करने के लिए बड़ा परिश्रम करना पड़ रहा है। और गुड्डू देखिए बैक टू बैक दो गेंदे डॉट जरूर डाल चुके हैं। ये गुलाबी ठंडी का माहौल है। इस ये गेंद देखिए अच्छी गेंद थी, रन की कोई गुंजाइश नहीं है, जोखिम नहीं उठाना चाहते। ये तीसरी गेंद भी डॉट आती हुई है, बल्ले से संपर्क हो चुका था, सिंगल चुरा सकते थे, सिंगल चुकी के लिए जरूर प्रयास किया जा सकता था, लेकिन विकेट गंवाना नहीं चाहते। विकेट की अहमियत दादर पाड़ा टीम बखूबी जानती है। इस बीच ये गेंद टप्पा खाने के बाद गेंद ने थोड़ी उछाल ली थी। ये बैक टू बैक चौथी गेंद डॉट आती हुई, अच्छी गेंदबाजी हो रहा है गेंदबाज गुड्डू द्वारा। क्या इस प्रतियोगिता की पहली मेडन ओव्हर फेकणे का कारनामा कर पाएंगे गुड्डू? खरं तर या स्पर्धेचं आयोजन जी ऑन क्रिकच्या माध्यमानं जे घेत आहेत त्या अनेक चाहत्यांकडून या उत्तम दर्जाच्या आयोजनाचं कौतुक केलं जातोय, स्तुती केली जातो आहे। आता खरं तर ऑन ड्युटी असणारे जे काही आमचे चाहते आहेत नटेश्वर भोपी यांच्याकडून या स्पर्धेला खरं तर शुभेच्छा आहेत आणि या स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुक केलं जातो आहे श्रीमंतजी। ओके और देखिए यहाँ पर तो मैं क्या होगा क्या नहीं होगा, देखिए यहाँ पर खतरे की घंटी मंडरा रही थी लेकिन कीपर इस गेंद को गैदर नहीं कर पाए। एक जीवनदान जो जरूर मिला है, लेकिन ये पांचवी गेंद डॉट आती हुई है। क्या आखिरी गेंद डॉट आएगी रिवॉल्सर? क्या आखिरी गेंद के ऊपर विकेट मिलेगा या फिर रन आएगी? अगर डॉट आती है तो बिल्कुल इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर डालने का कारनामा ये रिकॉर्ड बन पाएगा गुड्डू मात्रे के नाम। लेकिन क्या डॉट आ पाएगा ये देखना भी लाजमी रहेगा इस बंबई पाड़ा के सरजमीन के ऊपर। पटकी हुई गेंद और चलिए जरा जोर से तालियां बजाइए, यहां पर पहला मेडन ओवर डालने का कारनामा किया इस गुड्डू मात्रे ने।
लक्ष्मण कामले की पहली गेंद हिमेश मोहिते ने अच्छा शॉट सिलेक्शन किया है। बिल्कुल मैंने पहले ही कहा था कि यह ड्रम कार्ड है और बिल्कुल चौवे के साथ अपना शुरुआत की। चार रन जरूर मिले चौवे के साथ। आप अपना अकाउंट ओपन करते हुए निमेश मोहिते और टीम के अकाउंट में अब 4 रन ऐड होते हुए। पहला ओवर मेडन आया था रिवॉल्सर, लेकिन अब चौवे के साथ शुरुआत हुई। मैंने पहले ही कहा था ये ट्रम्प कार्ड है टीम दादरपाड़ा का, क्योंकि जब जब यहाँ पर मैचेस होती है दादरपाड़ा टीम यहाँ पर पार्टिसिपेट करती है। ये गेंद अच्छी गेंद, खुलकर खेलना चाहते थे, थोड़े पीछे आए थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क में डॉट गेंद की समाप्ति। जितनी गेंद डॉट आएगी ना उसका हिसाब अंत में देना पड़ेगा। हर गेंद के ऊपर मोहर आनी जरूरी है, चाहे वो 1 आए 2 आए 4 आए या 6 आए, क्योंकि 5 ओवर का मुकाबला है। लगभग 50-55 रन आने जरूरी है, तभी जाके एक सेट टारगेट का तरफ बढ़ सकती है टीम दादरपाड़ा। लेकिन यहां से डॉट गेंदी आएगी तो मुश्किल का सामना करना पड़ेगा। चलिए ये देखिए ये उठाया फाइनल रीजन में जाएगी गेंद बिल्कुल सीमा रेखा के बाहर नंबर 4 के लिए। चौवे के साथ टीम का टोटल बन चुका है 4 और 4 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो बिल्कुल 8 रन रख चुके स्कोर कार्ड के ऊपर। मेहमान यहां से अब प्रस्थान करते हुए नजर आ रहे हैं। बिल्कुल ये देखिए ये खुलकर खेला है। मैंने पहले ही कहा था ना कि ये ट्रम्प कार्ड है। डीजे मास्टर आपके लिए बनेगा एक सुनहरा मौका। तो बिल्कुल यहाँ पर बायंग का सॉन्ग सुना। अब एकवीरा देवी के दर्शन के लिए बहुत भक्त जा रहे हैं यहाँ से, इसमें कथाई संदेह नहीं। लेकिन देखिए पहली ओवर मैडन आने के बाद दूसरी ओवर की शुरुआत हुआ चौवे के साथ, फिर एक डॉट गेंद, फिर बैक टू बैक 2 चौवे। टीम के टोटल की बात करें तो 8 और 4 बने 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। हालांकि सेकेंड ओवर प्रोग्रेस पे ये जड़ में डाली हुई स्टेप आउट किया है। नंबर कितने आएंगे? ये नंबर आएंगे 6। तो बिल्कुल यहाँ पर टीम के टोटल की बात करें तो टोटल बन चुके लगभग 18 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। ये अच्छी गेंद, लेकिन गैप सिलेक्शन है। नंबर 1 2 3 और ये बिल्कुल 4 मिलेंगे और इसी के साथ दूसरे ओवर का खात्मा होता हुआ। 2 ओवर के साथ टीम के टोटल की बात करें तो बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो बिल्कुल पहली ओवर मैडन आने के बाद दूसरी ओवर की जैसे शुरुआत हुई लक्ष्मण कामले के बिल्कुल इस ओवर में 4 चौवे छक्का यानी टोटल 22 रन खर्च किए। गेंदबाज महंगे साबित हो चुके हैं। अब अपनी ओर से पहली टीम की ओर से यानी अपनी ओर से सेकेंड और टीम की ओर तीसरी ओर लेके आएंगे गुड्डू।
अच्छा स्पेल डाल रहे हैं यहाँ पर गुड्डू, लेकिन क्या कर पाएंगे क्योंकि स्ट्राइक एंड पे वही बैट्समैन है और वही एंड है। और देखिए ये गेंद उठाया है, नो मैंस लैंड गैप सिलेक्शन है, नंबर आएंगे 4 के साथ। यहाँ पर टीम का टोटल बन चुका है 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो बिल्कुल 26 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर में देखा जाए तो 6 के 6 गेंदे डॉट डाले थे इस बल्लेबाज को, यही गेंदबाज थे, लेकिन अब यहां पर अटैकिंग बल्लेबाजी कर रहा है बल्लेबाज प्रीतम। ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद पढ़ नहीं पाई इस गेंद को और यहां से डॉट गेंद की समाप्ति। बिल्कुल डॉट गेंद आते हुए टीम का स्कोर वहीं पे रोका हुआ बिना कोई विकेट गंवाते हुए 26 के ऊपर साझेदारी बन रही है, जिससे जैसी साझेदारी बनेगी टोटल एक बड़ा टारगेट बना पाएगी। पटकी हुई गेंद थी, उठाकर खेला है, गेंद बिल्कुल फायर लेग रीजन को चीरती हुई जाएगी सीमा रेखा के बाहर, नंबर 4 के लिए। तो बिल्कुल टीम का टोटल बन चुका है 30 रन और उरन तालुका कमेंट्री एसोसिएशन के खजीनदार प्रहलाद सर कासुकर यहाँ पर उनका आगमन चुका है, उनका भी तहे से शुक्र गुजारना चाहूंगा इस बम्बई पाड़ा के प्रतियोगिता में। तो बिल्कुल अब फील्ड में थोड़ा चेंज करते हुए नजर आ रही है क्योंकि अब रन बनने भी शुरू हो चुके हैं। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, हालांकि तीसरा और प्रोग्रेस में, थर्ड और प्रोग्रेस है। नेक्स्ट डिलीवरी मिस्टर गुड्डू, ये गेंद खुलकर खेलना चाहते थे, अंपायर हमारी तरफ मुड़ चुके, ये खराब है, ये अतरीक है, ये दोबारा करनी पड़ेगी। और टीम का स्कोर सिंगल से बढ़ता हुआ टोटल बन चुके 31 रन स्कोर कार्ड के ऊपर, हालांकि तीसरा प्रोग्रेस पे 31 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। 5 ओवर का मुकाबला है। ये देखिए अच्छी गेंद गॉल के रीजन, ये गेंद ट्रैवल हो चुके, सिंगल निकाला, क्या दूसरे के लिए भागेंगे तो मैं जरूर हो रहा है, लेकिन दूसरे का कोई प्रयास नहीं, सिंगल ही मिलेगा और इस सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है 32 रन, यानी 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अभी भी इस ओवर की देखा जाए तो 2 गेंदें अभी भी शेष है, एक बीच में खराब आई थी, इस ओवर में भी 2 चौवे आ चुके हैं। ये गेंद अच्छी गेंद थी, उतनी अच्छी तरीके से चपराक लगाई है, सिंगल मिलेगी, दूसरे के लिए भागे और 2 रन भी आसानी के साथ मुकम्मल किए और इस 2 की बदौलत टीम का टोटल बन चुका है 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये गेंद ऑप्शन के ज्यादा बाहर जाती हुई गेंद, अंपायर गेंद को खराब करार देते हुए अब बिल्कुल यहां से सिंगल मिलेगी और सिंगल के साथ टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ टीम का स्कोर बन चुका है 35 रन, 35 रन स्कोर कार्ड। एक गेंद अभी भी शेष है, हालांकि तीसरा और प्रोग्रेस पे गुड्डू मात्रे का पहली ओवर मैडन डाली थी, वही गुड्डू अब 2 चौवे जरूर डाल चुके, 2 खराब भी डाल चुके, लेकिन ये देखिए ये पनिशमेंट जरूर मिलेगी। ये आखिरी गेंद के ऊपर भी आया एक शानदार चौवा और तीसरी ओवर का खात्मा होता हुआ 3 ओवर के समाप्ति के बाद टीम के टोटल की बात करें तो बिना कोई विकेट खोते हुए 39 रन स्कोर कार्ड के ऊपर टीम दादर पड़ा।
शुक्रिया डीसी मास्टर। बिल्कुल देखिए पहली ओवर आई थी मैडन, सेकेंड ओवर में आए थे लक्ष्मण के 22 रन, तीसरी ओवर डाली थी फिर एक बार गुड्डू ने 17 रन खर्च किए थे। टीम के टोटल की बात करें तो 39 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 2 ओवर का खेल बाकी है और अपनी ओर से अब पहली टीम की ओर से चौथी ओवर लेके आ चुके हैं गेंदबाज है सुनील। सुनील आ चुके हैं स्ट्राइक एंड पे। अब प्रीतम बोईर, हालांकि 2 चौके जरूर लगाए लेकिन डॉट गेंदे भी ज्यादा खेली है। कहते हैं ना सरदर्द से दोस्ती दिमाग को खतरा, डॉट गेंद से दोस्ती इस मुकाबले को खतरा। जितनी गेंदे डॉट खेलोगे उसका हिसाब अंत में देना पड़ेगा। ये गेंद के बल्ले के पाले से गेंद नहीं आ रहे तो तू मैं जरूर हो रहा है। हर रन के लिए यहाँ पर संघर्ष करना पड़ रहा है लेकिन रन नहीं आ रहे। जब सेकेंड ओवर में हमने देखा कि निमिष का बल्ला आग उगल रहा था तो सिंगल निकाल के कहीं उनको स्ट्राइक दिया जाए ताकि एक जो टारगेट कहते हैं ना 50 प्लस बन जाए। नक्कीच श्रीमंत खरं तर दादरपाडा संघ खेळतोय म्हणजे अजय मोहिते या गावचे बिग सपोर्टर नक्की मॅचचा आनंद घेत आहे. अजय तुमचंही स्वागत. आणि इथे मात्र टिपला जातोय हा झेल विकेट नंबर, आता फलंदाज होईल झेल बाद. गरपडा यांचे इथे आगमन झालं आणि त्याचबरोबर जयेंद्र गणपत पाटील, जयेंद्र गणपत पाटील अर्थात जयेंद्र पाटील आपलंही सहर्ष स्वागत. बंबाई पाडा हे त्यांचं गाव आहे, घरचं आयोजन आहे. आणि त्याचबरोबर किशोर पाटील भंगारपाडा आपलंही सहर्ष स्वागत. सुस्वागतम आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. यानंतरचा जो मॅच आहे श्रीमंत नक्कीच आपण त्यांना अनाउन्समेंट करूया, पूर्वसूचना देऊया की तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये इथे टॉससाठी यावंच लागेल. बिल्कुल अगला मुकाबला रहेगा जय हनुमान वाघिवली बनाम मोटा खांदा। ये दोनों टीमों के लिए पहला कॉल है। इनिंग ब्रेक में टॉस करने के लिए आपको यहाँ पर आना है, तो अभी से आपको रिपोर्टिंग करना है वरना जो टीम यहाँ पर पहले आएगी उसको टॉस का बॉस यानी विनर दिया जाएगा। और यहाँ पर एक शानदार चौवा, लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अब धीमे धीमे रन बनते हुए यहाँ पर शुरुआत अच्छी की आते, शानदार चौवा दागा और अपना अकाउंट ओपन किया। नीचे 4 रनों पे खेल रहे हैं बल्लेबाज विवेक कासकर। ये गेंद देखिए अपने बल्ले पे गेंद लेने की कोशिश जरूर कर रहे हैं। पहली गेंद के ऊपर चौवा आया, ये गेंद बल्ले पे सही नहीं आई लेकिन सिंगल से नहीं चुके, सिंगल जरूर मिलेगी। सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब कितने समय के बाद स्ट्राइक मिली है निमिष मोहिते को, लेकिन सेकेंड ओवर उनको पूरा मिला था और उसमें पूरी पावर प्ले में जितने रन बनाने थे वो बना चुके हैं। लेकिन अब बहुत समय बाद उन्हें स्ट्राइक मिली है। रनों के लिए अब संघर्ष करना पड़ेगा क्योंकि ये चौथा ओवर है। अब डेथ ओवर में कौन सी गेंदबाज आएंगे ये भी देखना लाजमी रहेगा। लेकिन क्या अच्छा शॉट सिलेक्शन, वहां पर फील्डर देखते ही रह गए और बिल्कुल 4 रन मिलेंगे। तो बिल्कुल एक शानदार चौवा देखने के लिए मिला। इस चौवे की तो टीम का टोटल बन चुका है यहाँ से अब 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। हालांकि चौथा और प्रोग्रेस पे 48 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये गेंद अच्छी है, हेलीकॉप्टर जरूर उड़ाया है और यहाँ पर देखिए क्या लाजवाब फील्ड हुई है। सिंगल को डबल में कन्वर्ट करना चाहते लेकिन तो मैं कहते ना भाई हमें तो अपने ने लूटा गैरों में कहा दम था। दोनों में कॉम्बिनेशन हुआ नहीं है और यहाँ पर खतरे की घंटी मंडरा रही थी और वो खतरा मिला बिल्कुल। विवेक कासकर को मैदान से बाहर होना पड़ेगा, बाहर होना पड़ेगा, बाहर होना पड़ेगा।
लाजमी रहेगा। अनिश सुरते आ चुके हैं, डेथ ओवर में अनिश सुरते आ चुके हैं। स्ट्राइकिंग पे निमिष मोहिते। निमिष मोहिते कितने रन जोड़ेंगे ये देखना भी लाजमी रहेगा, क्योंकि टोटल की बात करें तो 49 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। 50 से केवल 1 रन दूर है। बिल्कुल शांत क्रिकेट देखने के लिए मिला। चलिए छोटे बच्चे आपको बाहर निकलना है, कोई भी छोटा बच्चा मैदान के अंदर दाखिल नहीं होगा। हाई सुरते आ चुके हैं डेथ ओवर में, और बिल्कुल स्ट्राइकिंग पे निमिष मोहिते जो कि सलामी तौर पे मैदान के अंदर आ चुके हैं। अभी तक डटकर खड़े हैं, संघर्ष कर रहे हैं। और ये देखिए कैच छोड़ा, और यहां पर किस्मत का चौवा भी मिला। कहते ना भाई भगवान मेहरबान तो फिर गधा भी पहलवान होता है। से 50 रन पूरे होते हुए 53 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर टीम दादरपाड़ा के खेमे से अगर देखा जाए तो। अभी भी डेथ ओवर की 5 गेंदें शेष है। एक जीवन दान जरूर मिला है निमिष मोहिते को। और ये चलिए भाई, अगली गेंद के ऊपर डंडी को टेढ़ा किया और चलता किया यहां से निमिष मोहिते को। व्यासपीठावर आपण पाहतोय किशोर पाटील आणि त्यांच्या समवेत जयेंद्र पाटील याच गावचे सुपुत्र आहेत, परंतु किशोर पाटील बंगारपाडा गावचे रहिवासी आणि मान्यवर। मी विनंती करतो आयोजन कमिटीला की आपण किशोर पाटील यांना सन्मानित करावं। जगदीश दादा या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे प्रभाकरजी मुंडकर, एक या गावातील सामाजिक कार्यकर्ते या व्यासपीठावर उपस्थित आहेत। जगदीश दादांच्या शुभ हस्ते किशोर पाटील भंगारपाडा यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची प्रेमाची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण परी पिहू चषक 2025 आता इथे मात्र सन्मान होतोय। त्यानंतर याच गावचे सुपुत्र जयेंद्र पाटील यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। युवा उद्योजक आहेत जयेंद्र पाटील, आणि बंबावी वाडा म्हटलं तर त्यांचा हा गाव आणि त्यांच्याच गावचं हे आयोजन आज मात्र त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। जयेंद्र पाटील। तो बिल्कुल न्यू कैंडर बैट्समैन मैदान के अंदर आ चुके हैं मेरे अजीज दोस्त नयन मोहिते, और ये बिल्कुल सिंगल के साथ अपना अकाउंट ओपन करते क्या दूसरे के लिए भागेंगे। ये देखिए इनकार किया है, बिल्कुल सिंगल मिलेगी और सिंगल के साथ टीम का स्कोर पड़ता है। टीम का स्कोर बन चुका है यहाँ से बिल्कुल 54-54 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये सेकंड कॉल है जयमन वागिवली और मोटा खांदा। ये सेकंड कॉल है, टॉस के लिए आना है आपको, क्योंकि अगर इनिंग ब्रेक में टॉस नहीं किया, जो टीम यहाँ पर टीम का कप्तान मौजूद होगा उसको टॉस का बॉस यानी विनर दिया जाएगा। ये अच्छी गेंद, स्ट्रांग अपील, लेकिन यहाँ पर इस अपील को खारिज करार देते हुए बिल्कुल डॉट गेंद आती हुई। अब इस डेथ ओवर की बची है 2 गेंदें। तो चलिए टीम, ये फाइनल कॉल है आपके लिए जयमन वागिवली और मोटा खांदा। बिल्कुल रिपोर्टिंग करना है कैप्टन। जैसे ही ये 2 गेंदें खत्म होगी बिल्कुल टॉस किया जाएगा। ये गेंद खड़े खड़े खेलने का प्रयास, और देखिए यहां पर क्या हो रहा है, ये डॉट गेंद की समाप्ति। नयन बखूबी जानते नाराज है क्योंकि उनको स्ट्राइक नहीं मिली है। उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, अगर बॉल उनके बल्ले से कनेक्ट होएगा तो बिल्कुल टावर के ऊपर से चला जाता, लेकिन स्ट्राइक नहीं मिली है। एक ही गेंद मिली, उससे उन्होंने अकाउंट अपना ओपन किया, कदमों का इस्तेमाल किया है, लेकिन यहाँ पर कितने रन मिलेंगे ये देखना भी लाजमी रहेगा। महज सिंगल जरूर चुराया है, और सिंगल के साथ यहाँ पर पहली पारी समाप्त होती हुई है। और टीम की टोटल की बात करें दादरपाड़ा, तो टीम का टोटल बन चुका है यहाँ से 55 रन स्कोर कार्ड के ऊपर, और 56 रनों का टारगेट का पीछा करना अब दूसरे पड़ाव में गावदेवी पेट टीम को। क्या ये गावदेवी पेट टीम 56 रन आसानी के साथ निकालेगी, या फिर दादरपाड़ा टीम ये 56 रन को डिफेंड करेगी? क्या होगा इस मुकाबले का रिजल्ट, ये जरूर अगले पड़ाव में हम देखेंगे। तब तक चलिए जयमन वागिवली टीम और मोटा कांदा टीम, दोनों टीम के कप्तान आपको बिल्कुल प्रेजेंटेशन बॉक्स में आना, और मैं भी आपसे कुछ समय के लिए विदा लेते हो और बिल्कुल चलेंगे प्रेजेंटेशन बॉक्स में, जहां पर मौजूद मिलेंगे हमारे रिवॉल मात्रेसर मैन फ्रॉम ओवले। तर नक्कीच जय हनुमान वाघिवली आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल
तो MKCC मोठा खांदा MKCC जय हनुमान वाघेवली. टॉस होतोय. हेड और टेल. कॉल टेल मोठा खांदा अँड इट इज हेड. टॉस जिंकलाय वाघेवली संघ. निर्णय काय असेल? 2 मिनिटात सांगतो. पेंडिंग आहे डिसिजन. एकंदरीत आपल्याला या आयोजनामध्ये प्रवेश मिळाला आहे. काय म्हणाल संपूर्ण आयोजन कमिटीबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथे एंट्री दिल्यावर त्यांचा धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्याला निर्णय सहित लगेच मैदानात उतरायचं आहे. तर धन्यवाद दोन्ही टीम्सना. खूप खूप शुभेच्छा. वाघेवली संघाने टॉस जिंकलाय. निर्णय बाकी आहे. आपल्यापर्यंत तो निर्णय येईल, परंतु उत्तरार्धाकडे लगेच जाऊया. तोपर्यंत संधी देऊया DJ मास्टरला. रवींद्र म्हात्रे. राहुल मुंडकर आयोजक कमी नाही तो कुठल्याच हो कामाला. योगेश पाटील आयोजक भारी येई संघाची जबाबदारी. योगेश पाटील आयोजक भारी येई संघाची क्रिकेटचे सामने बघायला चला बंबावी पाडा गावाला. आज क्रिकेटचे सामने बघायला न परी पिहू चषक रायगड जिल्ह्यात गाजतो. यालय भारी न परी पिहू चषक बंबावी पाड्यात गाजतो. बघा या ठिकाणी दादरपाडा मैदानावर उतरलाय प्रल्हाद कासुकर. या मॅचचा आनंद घेण्यासाठी, त्यांना बिग सपोर्टिंग करण्यासाठी आज त्यांचंही आगमन झालं. एक लिजेंड प्लेअर आहे. अनेक वर्ष दादरपाडा टीम देखील खेळताना पाहिला आणि त्याचबरोबर अजय मोहिते याच गावचे या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि रिव्हॉल्व सर खरं तर त्यांच्या माध्यमानं उरणमध्ये एक सामाजिक बांधिलकी जोपासणारी उरण समालोचक असोसिएशन या असोसिएशनची बांधणी झाली. सध्या त्या असोसिएशनच्या मुख्य पदावरती उपाध्यक्ष, खजिनदार, कोषाध्यक्ष या पदावरती ते विराजमान आहेत. खरं तर ही असोसिएशन म्हणजे फक्त समालोचक म्हणून नाही, तर जिकडे जिकडे समालोचनासाठी असतील तेथील अगदी कॉलमधून काही 10% रक्कम ही सामाजिक बांधिलकीसाठी देत आहेत. आणि आत्तापर्यंत किंबहुना जवळजवळ 27 मुली, त्याही अगदी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या, कॉलेज करणाऱ्या अगदी गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना अडॉप्ट केलं जातो आहे, शैक्षणिक अर्थसहाय्य केलं जातो आहे. तर आत्तापर्यंत 27 मुलींना दत्तक घेण्याचं काम ज्या संस्थेमार्फत झालेलं आहे आणि असोसिएशनमार्फत झालेलं आहे, त्या असोसिएशनचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रल्हादजी कासुकर, वेलकम, स्वागत आहे आपलं. धन्यवाद. गुड वर्क. आपण खूप चांगलं या ठिकाणी ऐकलात. खरं तर हे कार्य आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. परंतु आता जर आपण मॅचच्या दिशेने गेलो ना, तर इथे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आहे. 56 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. त्यामध्ये विचार केला ना, तर दादरपाडा टीमनं काय केलं, तर पहिला ओव्हर मेडन, त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये आल्या फक्त 5 धावा. एकंदरीत 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा आल्या आणि 55 धावा काढून
56 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट करण्यात आलंय. समोर आहे संघ गावदेवी पेठ. गावदेवी पेठ पेठ म्हटलं तर आजगरी कालुंद्रे या परिसरातील हा गाव. इथे मात्र सलामी गुड्डू लाऊड अपील केलाय. सर्व खेळाडू एकत्र आले परंतु इथे आत्मविश्वास आणि उत्साह जास्त प्रमाणात पाहायला मिळाला. प्रल्हादजी कणेकर देखील शुभेच्छा देत आहेत दादरपाडा टीमसाठी. कणेकर साहेब आपले सहर्ष स्वागत. चला जास्त या ठिकाणी आर्ग्युमेंट करायची नाही. अंपायर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल लगेच. अंपायर कॉल येईल परंतु इथे मात्र पहिला बॉल डॉट गेलाय. थँक्यू रिवॉल्व सर. जाऊया. मी प्रल्हादजी कासूकर आपल्याला विनंती करतोय की प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला आदरपूर्वक सन्मान असेल. हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा आहे आणि म्हणूनच जर दादरपाडा ग्रामसुधारणा मंडळाच्या कैक वेळा सचिव पदावरती विराजमान राहिलात, तदनंतर उरण समालोचक असोसिएशनच्या एका मुख्यत्वे त्या पदावरती विराजमान राहिला. तिथं पाहू शकाल अगदी बॉल ब्रश झाला होता बॅटला, केली नाही चुकी, पकडला गेला झेल आणि इथं परतावं लागेल या फलंदाजाला. गावदेवी पेठ संघाकडून आलेला सलामीचा सलामीवीर स्वतः कर्णधार मात्र होताना दिसेल. बॅक टू पॅवेली. तर टेनिस क्रिकेटमधील अनेक मैदानं ज्यांना साऊंड सिस्टीममधून गाजविली असे DJ मॅडी. खरं तर मॅडी पंडित याच्याकडून आमच्या या दादरपाडा टीमला भरभरून शुभेच्छा आल्यात. त्या शुभेच्छांचा स्वीकार केला जातोय मॅडी आणि निश्चितच परत एकदा जाऊया मैदानाकडे. घेऊन जाणार आहेत आपल्या सुंदरशा अगदी गोड आवाजातून रिवॉल्व म्हात्रे ओले. धन्यवाद पंडित सर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र पहिल्या षटकाला सुरुवात झाली आणि टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर या ठिकाणी दिलं जात आहे. ते म्हणजे दादरपाडा टीमच्या वतीनं. बघा याच पेठ संघानं पहिलं षटक गुड्डू मात्रेनं फेकलं, निर्धाव षटक फेकलं होतं आणि विक्रम केला या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक फेकण्याचा. तो गुड्डू मात्रे मात्र पहिल्याच बॉलवर इथे मात्र डॉट, त्यानंतर आऊट बाद झाला. हलकंसं तटावलं, कट केलंय परंतु यष्टीरक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली कमालीची गोलंदाजी. बघा इथे गोलंदाज यश पाटील देखील निर्धाव षटक फेकेल की काय, तशीच गोलंदाजी हा इथे मात्र यश पाटील करत असताना 3 बॉल डॉट फेकलेत. करायचे आहेत 56 धावा आणि पेठ संघासमोर ठेवलेलं हे आव्हान 56 धावांचं इथे मात्र कशा पद्धतीनं पार होईल. बॅकफुटला गेला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, हुक करण्याचा प्रयत्न, त्यामध्येही बॉल डॉट जातोय. यश पाटीलला आपण पाहू शकाल 4 चेंडू निर्धाव फेकत असताना हा दादरपाडा टीमचा गोलंदाज कमालीचं षटक फेकतोय गावदेवी पेठ टीमच्या विरोधात. पहिलं षटक गुड्डूनं फेकलं होतं निर्धाव, कोणत्याही प्रकारची धाव आली नव्हती परंतु लक्ष्मण कांबळेच्या षटकामध्ये 22 धावा आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा गुड्डूचं दुसरं षटक, त्यामध्ये 17 आल्या. अशा परिस्थिती धावा वाढत गेला. पुन्हा एकदा हा चेंडू फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपकडे ट्रॅव्हल झाला. दोन्ही क्षेत्ररक्षक एका बाजूला, एक ही पटरी पे 2 ट्रेन नहीं चल सकती, अशा स्थितीमध्ये हे दोन्ही फलंदाज एका बाजूला आले. त्यापैकी एकाला परतावं लागेल. विकेट नंबर 2 बॅक टू द आउट.
त्या ठिकाणी डॉट फेकला गोलंदाजानं, मग यश पटेल देखील रेकॉर्ड करेन हा दुसरा निर्धाव षटक जाऊ शकतो या स्पर्धेतला तो यश पाटील. मात्र समोर आहे बॅटिंग करण्यासाठी नितेश म्हात्रे. शेवटचा चेंडू डॉट निर्धाव जाईल का आणि हा विक्रम पुन्हा एकदा नव्यानं होईल का दादरपाडा टीमच्या नावावर. अगोदर पेट टीमनं विक्रम केलाय गुड्डू म्हात्रेनं. लास्ट बॉल पॉवर प्ले. ओहो हलकसं तटवलंय, डायरेक्ट हिट होईल का. यस हिट झालंय. डिसिजन नाव पेंडिंग. अंपायर रिव्ह्यू घेताना तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेताना अंपायर टीव्ही अंपायर वर चेक केलं जाईल. टेक्नॉलॉजी. यस गो टू जी क्रिक लाईव्ह. थर्ड अंपायर. सर्वांच्या नजरा आता मात्र टीव्ही अंपायर कडे असतील. आमचे नंदू सर तुम्हाला निर्णय देतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. डायरेक्ट हिट तर झालंय पण पाहू शकाल काय फिल्डिंग झाली आहे शॉर्ट थर्डमॅनला. विनायक तुम्हाला चित्र स्पष्ट करतील. यस इन ॲक्शन रिप्ले. पूर्णपणे झूम करून पिक्चर तुम्ही पाहू शकाल. ओ हो बॅट्समन पूर्णपणे पोहोचलाय, सेफ आहे. त्यामुळे ही एक धाव आली आहे पेट टीमसाठी. अन्यथा निर्धाव षटक गेला असता परंतु कमालीचं षटक फेकलंय यश पाटील. यश पाटीलचे हे षटक कमालीचं राहिलं. मी म्हटलं ना की टिट फॉर टॅट जशाच तसं बरोबर उत्तर दिलंय दादरपाडा टीमनं. एक धाव आली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गुड्डूच्या निर्धाव षटक फेकलं होतं. ज्यावेळी दादरपाडा टीम बॅटिंग करत होता, पेट टीम बॉलिंग करत होता, तिथे मात्र निर्धाव, इथे एक धाव. चला जास्त वेळ घेऊ नका. तुमच्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत 4 षटकांसाठी. जर 4 षटक फेकण्यासाठी तुम्ही जर 21 मिनिटं जरी घेतलीत ना तर तुमचा एक खेळाडू 30 यार्डमध्ये येईल मग 5व्या षटकासाठी. वेळेचं बंधन असेल. टाइम इज मनी. वेळेची किंमत प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो. त्यामुळं वेळ वाचवा. वेळेची किंमत एखाद्या परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा. वेळेची किंमत एखाद्या एम्प्लॉईजला कंपनीमध्ये ज्यावेळी पंच करायला जातो त्याला विचारा. किती धावपलीत जावं लागतं. 1 मिनिट पंच झाला लेट तरी अबसेंट होतो. 1 मार्काने आपण जर विद्यार्थी बघा शेवटच्या क्षणाला पेपर लिहिण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो, घाई केली जाते. मग त्याला वाटते अजून वेळ मिळावा. त्यामुळे वेळाची किंमत ही त्याच वेळी कळते. टाइम इज मनी. टाइम इज मनी. यस डेफिनेटली. एका रनाची एका मताची किंमत देखील प्रत्येकाला माहिती आहे. 1 मत 1 रन 1 धाव. क्रिकेटमध्ये ह्या साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट समजल्या जातात. प्रल्हाद कसुकर तर आज खूप फॅन आहेत, ते आज खुश आहेत. इथे थेट आम्हाला भेटण्यासाठी आलेत. आवाज ऐकला लगेच भेटायला आले. आणि कुठेही कोणत्याही स्पर्धेमध्ये ज्या वेळी आम्ही समालोचन करत असतात लगेच मात्र येत असतात, भेट देतात. आज मात्र त्यांचा संघ मैदानावर खेळते. पेट विपक्ष दादरपाडा. ओ सरळ बॅटने केला चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन. क्षेत्राकडे एक सिंगल आली, 1 धाव मिळेल. गावदेवी पेट हे देखील नाव जुनं आहे आणि ज्या वेळी पेट मैदानावर खेळतो मी आवर्जून उल्लेख करेन पप्पनचं. ही त्याची आठवण आहे. गावदेवी संघ म्हटला तर पण एक उत्कृष्ट खेळाडू राहिला. आज आपल्यामध्ये नाही परंतु त्यांच्या आठवणी मात्र निरंतर आहेत. गावदेवी पेट संघाचा पप्पन बीबीपी पनवेलमधून खेळत असे. हा फुलटॉस बॉल, फुल्लर लेनचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल. 1 बाउन्स सीमा पार. परी पिहू चषकातला ब्रँडेड चौकार. लगेच जास्त वेळ एकत्र येऊ नका. चौकार आलाय संघाच्या धावसंख्या धावफलकावर 7 या आकड्यावर. 7 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. 6 हलकासा हवेमध्ये लॉफ केलाय. मिस टायमिंग त्याला फटका तर फसलाय आणि आता खेळाडू देखील येऊन तंबूमध्ये बसलाय असं म्हणावं लागेल. विकेट क्रमांक
3 बाद एकूण धावसंख्या 7. आज खरं तर परी आणि पिहू हे चषकाचं आयोजन केलं आहे जगदीशदादांच्या या 2 सुंदर गोंडस मुली. जगदीशदादा खरं तर लेक चैतन्याचं रूप असतं. जगदीशदादा लेक हे माहेरचं सोनं असतं. लेक बासरीची धून असते. लेक अल्लड चांदणं असतं. लेक अंगणी पैजण असते. लेक रंगाचं शिंपण असतं. लेक गंध हळवं मन असतं. म्हणून तर प्रत्येकाच्या घरी ही मुलगी जन्मालाच यावी. नक्कीच बेटी बचाव हे मन नक्कीच संदेश मी देईल. आणि आज जगदीशदादा पाटील यांच्या घरी 2 मुली आहेत. क्या बात आहे. लक्ष्मी आहे. मुलगी म्हटलं तर घरची लक्ष्मी आहे. म्हणून तर मुलगी ही चैतन्याचं रूप आहे. मित्रांनो, लेक वाचवा लेक शिकवा हा सरळ बॅटनं खेळलेला फटका एक सिंगल सहज पूर्ण झाली. एकाच धाव मिळाली. एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. मॅच सुरू आहे पेठ आणि दादरपाडा टीमनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं समोर ठेवलेलं हे 56 धावांचं आव्हान आहे ना, ते पाठलाग करत असताना गोलंदाजी देखील खूप चांगली होत आहे. आत्तापर्यंत दुसरं षटक सुरू आहे आणि प्रत्येक जर धावा बघितल्या ना तर 8च लागल्या. 3 गडी बाद 8. गावदेवी पेठ संघाची बिकट आणि नाजूक परिस्थिती आपल्याला आता या मैदानावर पाहायला मिळते. मोठे मोठे फटके खेळावे लागतील पेठ टीमला. डावखुरा फलंदाज तुम्ही पाहू शकाल सुनील येडे. हा खोलवर पद्धतीचा बॉल हलकंसं कट केलं फर्स्ट लिफ्टकडे. एक सिंगल आली आहे. एकेरी धावेनं का होईना संत गतीनं संत वाहे इंद्रायणी असं म्हटलं जातं. आणि त्याच पद्धतीने ही धावसंख्या पहा धावफलकावर 2 षटक 9 धावा 3 गडी बाद. आता येणारे समीकरण इक्वेशन स्क्रीनवरही ते तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल्स आणि 47 रन्स. नीड रिक्वायर्स ओनली 18 डिलिव्हरीज अँड 47 रन्स. चला टीम मिटिंग करायची नाही आहे जीवन सर. लगेच तुम्ही टाईम अलर्ट करा. 20 मिनिटांचाच फक्त दादरपाडा टीम तुमच्याकडे वेळ आहे. 4 षटक. मग मात्र आतापर्यंत वेळ किती झाला आहे? हां नाही 4 षटकांसाठी आपण 20 मिनटं देतो. 21-22 मिनटं घेतली. एक क्षेत्ररक्षक लास्ट ओव्हरचा लगेच आतमध्ये. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला उर्वरित 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 10 मिनिटांमध्ये हे 2 षटक पहिले कंप्लीट करायला लागतील. टाईम इज मनी व्हेरी इम्पॉर्टंट. मी सुरुवातीला म्हटलं की फार महत्त्वाचं आहे. बघा ज्यावेळी आपण महाभारत ही सिरियल पाहायचो त्यावेळेस एक चक्र यायचा समय मैं एक समय हो कालचक्र. त्यामुळं या वेळेला फार महत्त्व दिलाच असतो मित्रांनो. चेंडू आणि धावांचं अंतर 18 चेंडू 47 धावा. इक्वेशन आपल्या समोर उभं राहिले. चला जास्त वेळ घेऊ नका. सर्कलचं पॉवर प्ले संपल्यामुळं थोडीशी धावपल झाली आहे. परंतु कधी कधी काय होतं संघामध्ये प्रत्येक की 2-2 3-3 जे क्षेत्ररक्षक ते फिल्डिंग लावत असतात. त्यामुळे थोडीशी गपलत होते. मग कोणाचं एकाचं काय. त्यामुळे क्षेत्ररक्षण सजवणारा एक माणूस असला का बरोबर प्रॉपर क्षेत्ररक्षण असतं. वेळ ही वाचतं. जाऊया बॅक टू क्रिकेट. तिसऱ्या षटकाला सुरुवात आहे. फास्टर बॉलर यश पाटील. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट. डावखुरा फलंदाज प्रयत्न करतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू. आता आव्हान अवघड होत चालय पेठ संघासाठी. हळूहळू आपण पाहिलं तर धावा जास्त आणि चेंडू कमी. 17 बॉल 47 धावा. आता आलाय दणका. या फटक्याची गरज आहे. आकाशाला गवसणी घालणारा हा उत्तुंग षटकार. सुनील एडेच्या बॅटमधून आलेला षटकार. बाये हात के बल्लेबाज खतरनाक होते दोस्तो. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल आडव्या बॅटने केला प्रयत्न. चेंडू जातोय अगदी डीप मिड विकेट एरियाचा. क्षेत्ररक्षक चेंडू येऊन फेकेल. 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन आहे. या दोन्ही फलंदाजांची रनिंग बिटवीन जर बघितली धावगती खूप चांगली पाहायला मिळाली. आणि त्याच मुळेच मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्या पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जाऊन पोहोचली आता एकंदरीत 17 या आकड्यावर. आता चेंडू आणि धावांचं अंतर 15 बॉल्स 39 धावा. निर्णायक विजयासाठी ऑन स्ट्राईक सुनील येडे. पुन्हा एकदा भिरकावून दिला. बॅकवर्ड्स केलेला वेगानं आलाय. चेंडू फ्लाय झालाय डोक्यावरनं.
वाटकीवागी करावी लागेल इथे मात्र गावदेवी पेठ संघाला, कारण धावा आणि चेंडूंचा जो अंतर आहे ना, तो अंतर कमी करण्यासाठी तुम्हाला चौकार षटकारमध्ये येणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता चेंडू उरलेत 14 आणि निर्णायक विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. मॅच सुरू आहे दादरपाडा विपक्ष पेठ. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना. घड्याळामध्ये 9:34 झालेत. थोडासा मॅच थोडा उशिरानं आता सुरू होतोय असंही समजायला लागेल, कारण काल फटाफट लवकर लवकर सामने संपले होते. आता मात्र 9:30 वाजले, दुसरा मॅच अजूनही सुरू आहे. हा थोडंसं आतमध्ये घुसून खेळण्याचा, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी उभा. एक सिंगल आली, एका धावेनं पंचाचा इशारा आलाय. लेग बाईटचा एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते. आता 13 चेंडू आणि 34 धावा. 13 बॉल्स रिमेनिंग नाऊ अँड 34 रन्स टू विन फॉर फेट टीम. प्रशांत निशांत 11 दादरपाडा, हे नाव आम्हाला उशिरानं आलं आहे आमच्यापर्यंत. निशांत 11 दादरपाडा या नावानं हा संघ खेळतोय आणि अर्थात त्यांच्या विरोधात गावदेवी पेठ. दादरपाडा म्हटलं तर नक्कीच याच गावचे प्रसाद भोईर आमचे समालोचक मित्र, त्यांच्या गावचा हा संघ. यस, आता मात्र बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, हलकासा अपील आला, परंतु चेंडूचा तो डॉट निर्धाव. अशा परिस्थितीमध्ये पाहता पाहता तिसरं षटक देखील समाप्त. 3 षटकांचा वाजवी खेळ ही समाप्त आणि एकंदरीत धावसंख्या देखील धावफलकावर 22. आता उर्वरित चेंडू आहेत 12 आणि विजयासाठी लक्ष उरलंय पेठ संघासमोर 34 धावांचं. पाण्याची मागणी केली आहे खेळाडूंनी. 12 बॉल 34. चला लवकर, तुमच्याकडे वेळही कमी असेल त्यामुळं 12वे खेळाडू लवकर पाणी घेऊन जा. आमचे आयोजक आहेत बघा, छोटा नन्ना मुन्ना राही, ये बम्बई पाड़े का सिपाही नन्ना मुन्ना राही बिल्कुल बीच मैदान के ऊपर पानी की मांग की और ये पूरी तरह से पानी लेकर छोटा नन्ना मुन्ना. कौतुक करावं लागेल अशा लहान मुलांचं. हे हाऊस असते, आवड असते. आणि आज बंबावी पाडा या गावामध्ये पहिली रजनी स्पर्धा. खरं तर खास त्यांना या गोष्टीचा अभिमान वाटत असेल की आपल्या गावामध्ये हीच पहिली रजनी स्पर्धा होते आणि ते स्वप्न त्या 1-2 महिन्यापासून ती धावफल या गावानं, या संपूर्ण मंडळींनी केली आणि आज ते स्वप्न सत्यात उतरलंय. काय चांगली स्पर्धा बघा. परी पिऊ चषक, जगदीशदादा पाटील मित्रमंडळ आणि मंगलमूर्ती क्रिकेट क्लब. आणि मंगलमूर्ती क्रिकेट क्लब म्हटलं ना तर हे देखील सातत्यानं बऱ्याच ठिकाणी खेळण्याचा एक आनंद घेत असतो. जिद्दी खेळाडू आहेत याच गावामध्ये देखील. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब बंबावी पाडा. जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 बॉल 34 गरज. ऑन स्ट्राईक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय सुनील येडे. तनिष लेफ्टी बॅट्समन सुनील प्रयत्न करतोय. एक धाव कंप्लीट. चित्त्याच्या जपलाईनं दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. ही धावगती आहे या दोन्ही खेळाडूंकडे. मगाशीपासून तुम्ही जे पाहिलं यांची भागीदारी देखील खूप चांगली झाली आतापर्यंत आणि 2-2 धावा खूप खूप जलद गतीने घेत आहेत. हरणाच्या वेगानं धावतायत. ज्या पद्धतीने एखादा वाघ हरणाच्या मागे लागतो ना तेव्हा ती हरण जीवाच्या आकांताने पळत असते, तशा पद्धतीनं धावा घेतल्या जातात. गरज आहे धावांची, त्यामुळे धावावं लागेल. धावांसाठी धावावं लागेल. इथे मात्र खूप चांगली फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी फिल्डर प्रीतम भोईरचं कौतुक केलं जाईल. हे करायचं असतं बघा. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला प्लेइंग 11मध्ये का घेत आहेत तर तुमच्याकडे काहीतरी कौशल्यता हवी. 3 इव्हेंट असतात मित्रांनो, एक बॉलर्स, बॅट्समन आणि एक क्षेत्ररक्षक. मग 3 इव्हेंटमध्ये तुम्ही कुठेतरी चांगली चोख कामगिरी करायची असते आणि ती कामगिरी केली प्रीतमनं. येणारे 10 बॉल 31ची गरज. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं खेळतोय. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क येत नाही. अर्थातच गोलंदाज रोहित गायकवाड थोडंसं वलन देतोय की काय चेंडूला. बाहेर निघाला चेंडू. डॉट बॉल. चकमा खा गए बल्लेबाज और चकमा खाने वाले गेंद पे कोई भी नंबर नहीं होता. टॅपिंग क्रिकेट इथे मिळेल फक्त तुम्हाला सिंगल किंवा डबल. तुम्हाला गरज आहे पेठ संघ चौकार किंवा षटकाराची, कारण आव्हान कठीण होत चाललंय. चेंडू आणि धावांचं अंतर जर बघितलं तर 8 चेंडू आणि आता 30 धावा. मग कशा होतील या 30 धावा? त्यासाठी तुम्हाला कंबर कसावी लागेल आणि कंबर कसत षटकार चौकारही मारावे लागतील.
मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. अक्षरशः या थंडगार वातावरणामध्ये घाम घालावं लागेल. घाम कधी निघतो? ज्यावेळी जास्त मेहनत तुम्ही करता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. हाय डॉट. मी म्हटलं की घाम घालावं लागेल, तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. जो पानी से नाता है वो बिल्कुल लिबास बदलता है और जो पसीने से नाता है वो इतिहास बदलता है. इतिहास बदलवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, परंतु गोलंदाज मात्र कमालीची कामगिरी करतोय. अगदी चेंडूला वळण सातत्यानंतर लेफ्ट हँडेड बॅट्समनला देखील त्याने अक्षरशः उभाच ठेवला. आता समीकरण कठीण अक्षरशः कठीण असेल. 6 चेंडू 30 धावा म्हणजे 6 चेंडू 5 षटकार. गावदेवी पेठ संघ पूर्णपणे अडचणीत आलाय. 6 चेंडू 30 धावा. सजवा दादरपाडा टीम, अजिबात एकत्र येऊ नका. बघा वेळ आपण काउंट करूया. चला स्पीडअप करायचं. 4 मिनिटांमध्ये षटक संपवायचं तुम्हाला. हां, इथे आली आहे सिंगल. एक सिंगल आली आहे. फक्त औपचारिकताच शिल्लक असंच म्हणावं लागेल. या मॅचमध्ये कोणतीही रंगतपणा राहिली नाही. 5 चेंडू आणि 29 धावा. खरं तर आपण पाहिलं ना तर एक वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते, परंतु यानंतर वाघिवली आणि मोठा कांदा हा मॅच प्रेक्षकांना पाहण्यासारखा होईल अशी अपेक्षा करूया. हे जे क्रीडारसिक प्रेक्षक आहेत ना, हे क्रिकेटचे दर्दी आहेत. प्रयत्न सुरू आहे, परंतु आता वेळ निघून गेले. सिंगल डबलनं काही होणार नाही. पेठ संघ तुम्हाला चौकार षटकारच मारावेत. धावा किती आल्या प्रत्येक या बॉलवर? 2. सिंगल डबलनं अजिबात काही होणार नाहीये. 4 चेंडू आता 27 धावा. 4 षटकार जरी मारले तरी विजय होऊ शकत नाही. प्रयत्न फक्त तुमचं सुरू आहे. ते गुणवत्ता तुमची दाखवण्याची वेळ आहे. खूप चांगली गोलंदाजी आज मात्र दादरपाडा टीम. प्रल्हाद कासुकर तुमच्या संघानं खूप चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू आणि आता 26 धावा. 3 चेंडू 26 धावा. औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. चला लवकर चेंडू फेका दादरपाडा टीम. 3 चेंडू आणि 26 धावा. हवेमध्ये खेळलाय. जेल पकडलं जाईल का? जेल थोडं कठीण आहे, परंतु टिपला आहे जेल. बरेच जण सांगत असते की बाबा सोड, कशाला टाइम वेस्ट करतो. मॅच तर संपलेलीच आहे, परंतु विकेट त्याच्या नावावर लागली आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण पूर्ण शृंखलेमध्ये मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन चांगली पारितोषिके आहेत. बघा कूलर आहे, बायसिकल दिसत आहेत, 2 व्हीलर बाईक आहे. पुढे चांगली स्पर्धा आपल्या भेटीला. 2 चेंडूंचा खेळ बाकी. चला बॅट्समन धावत पळत जा, थोडंसं सहकार्य करा पेठ टीम. खरं तर आपण पाहतोय हा संपूर्ण आपला समाज, अग्री, कराडी, कोली बांधव एकवटलेत आणि गरज आहे कालाची. हा समाज आपण एकत्र बांधणी करायला हवं. कारण बरेच आता उपरे बाहेरचे येत आहेत आपल्या, खरं तर बोकांडी बसायला लागलेत. त्यामुळं अग्री, कोळी आणि कराडी हा समाज एकत्र यायला हवा. आणि आज ती संघर्ष केला आपल्या समाजाने. आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देखील देण्याची धमक ही आपल्या समाजानं दाखवली. आणि संपूर्ण खरं तर सरकाराला देखील या नाव देण्यास भाग पाडलं. ही धमक आहे आपल्या या समाजाची. अभिमानानं आपल्याला सांगावं असं वाटेल, कारण आपल्या समाजातील एक लोकप्रिय नेता. इथे मॅच मात्र समाप्त झाली आहे. इशारा आलाय सामना समाप्त. सामना एकतर्फी, सामना वन साइड झाला. सामना जिंकलाय तो म्हणजे दादरपाडा संघानं. हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच